नंबर 1 पहिलाच धक्का सुरुवातीलाच माशी शिंकले यावेळेस प्रेम 11 संघासाठी. मोठी सफलता मात्र हस्तगत केले. पहिलाच धक्का मात्र लागलाय. आकाश लोंगले 31 धावांची खेळी साकारली होती. मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच राहिला होता. सामनावीरा पुरस्कार मात्र त्याला मिळाला होता आणि इकडे मात्र पहिलाच बॉल जो फुलटॉस होता खरं तर, परंतु अगदी यष्ट्यांच्या समोर साधला गेला. लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपामध्ये पहिली सफलता रामजित यादवला मिळाली. त्यामुळे चांगली सुरुवात झाली वसीम 11 संघाची. इन ॲट नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावर संदेश ठाकरे दाखल होत असताना थोडासा डाव आता मात्र अजय भस्माला सांभाळावा लागेल. स्वीप करायचं होतं यावेळेस मात्र थोडासा पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता, परंतु इकडे मात्र चेंडू निघून गेलाय. डॉट निर्धाव चेंडूची सांगता संदेश ठाकरे आणि अजय भस्माशी जोडी आहे, परंतु रामजित यादव पहिल्याच ओव्हरमध्ये खरं तर चांगली सुरुवात केली. कारण सगळ्यात मोठा अडथळा मित्रपडेने आकाश लोंगलेच्या स्वरूपामध्ये त्यांना बाहेर काढलाय. त्याला खातंही उघडू दिलं नव्हतं. 0 धावसंख्येवर मात्र तंबूचा रस्ता दाखवला. परंतु इकडे पाहूया संदेश ठाकरे पहिला चेंडू थोडासा रिव्हर्स स्वीपसाठी गेला होता. लो फुल टॉस बॉल एक्स्ट्रा कव्हरला. विकेट नंबर 2 रामजित यादव साठी दुसरा धक्का लागलाय. संदेश ठाकरे सुद्धा 0 या धावसंख्येवर मात्र तंबूमध्ये दाखवलेला दुसरा धक्का. अवघी धाव 1 असताना 1 या धावसंख्येवर दुसरा हादरा. या लढतीतील विजेता संघ उद्या सुपर 10 ची चौथी लढत खेळेल RR फाउंडेशनच्या विरोधामध्ये. कारण 5व्या लढतीमध्ये तुम्हाला आजच्या लढतीतील पहिला क्वालिफायर जो रिया आणि ध्रुविका 11 त्यांची लढत उद्या बरोबर सुपर 10 मधली 5वी लढत असेल, म्हणजे शेवटची लढत जी आर्यन 11 जय बाबा वॉरियर्स या संघाच्या विरोधामध्ये होईल. एक चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय कबसला, परंतु शेवटच्या क्षणाला बॉलला आतमध्ये ढकलले. आणखीन एक धाव घेण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आलाय. पहिल्या 4 बॉलमध्ये फक्त एकच धाव होती आणि या बॉलमध्ये 3 धावा पूर्ण केल्यात. युवराज कडून खातं उघडले 3 या धावेनं आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले ती सध्याच्या घडीला 4 या आकड्यावर. पहिला सामना उद्याच्या दिवशी कर्जत प्रीमियर लीग. उद्या शेवटचा दिवस असेल. सकाळी 8 वाजता रिपोर्टिंग करायचे झांजे ब्रदर्स आणि सुधाकर भाऊ फाउंडेशन. सकाळी 8 वाजता हा पहिला सामना. कारण उद्या 9 सामने खेळवायचे आहेत आपल्याला. हलक्या हाताने यावेळेस मात्र स्टिअर करण्यात आलंय. सिंगल मिळेल. थोडासा आता बचावात्मक पवित्रा घेतला अजय बसमानं सुद्धा. तर पहिला सामना झांजे ब्रदर्स विरुद्ध सुधाकर भाऊ फाउंडेशन 8 वाजता. दोन्ही संघ आपण वेळेमध्ये पोहोचायचा आहे. त्यानंतर 4040 4040 वॉरियर्स विरुद्ध AR ब्रदर्स सुपर 10 मधील ही दुसरी लढत. त्यानंतर तिसऱ्या लढतीमध्ये तुम्हाला श्री 11 बादशाह त्यांच्या विरोधामध्ये ध्रुवी एंटरप्राइजेस ही तिसरी लढत होईल. ही गतवर्षीची फायनल होती. श्री 11 बादशाह आणि ध्रुवी एंटरप्राइजेस. आणि या चौथ्या लढतीमध्ये RR फाउंडेशन आणि या लढतीतील विजेता संघ म्हणजे RR फाउंडेशनच्या विरोधामध्ये एकतर प्रेम 11 एकतर वसीम 11 संघ खेळेल. आणि उद्याच्या दिवशी जी 5वी लढत असेल सुपर 10 मधली जी असेल रिया अँड ध्रुविका 11 राजेश मोडक मयुरेश कदम यांचा संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये आर्यन 11 जय बाबा वॉरियर्स. अशा पद्धतीने सुपर 5 साठी संघ पुढे जातील. पुढचे 10 संघ उद्या असणार आहेत, म्हणजे 9 सामने. त्यामुळे उद्या मोठा टास्क आहे. सकाळी वेळेमध्ये स्पर्धा सुरुवात होणं खरं तर ही गरज आहे.
त्यामुळे सगळ्याच खेळाडूंना विनंती, एक दिवस लवकर उठा आणि वेळेमध्ये पोहोचा. जाऊया आपण एकदा मॅचच्या दिशेनं. पहिल्या षटकामध्ये 5 धावा आल्या, 2 फलंदाज बाद झाले. साजिद आलाय. लो फुल टॉस बॉल, यावेळेस मात्र ऑन साईडला मिड विकेटला बीट केला आणि बॉल चालला वेगानं सरळ ऑन साईडला सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता चौकार. कर्जत टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष अभिषेकजी गायकर साहेब त्या ठिकाणी आगमन झालंय. फुल टॉस आहे, पुन्हा एकदा स्विंग केला ऑन साईडला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. अजय भस्माच्या बॅट मधून येतोय बॅक टू बॅक दुसरा चौकार. झाली होती 4 धावांवर. दोन्ही फलंदाज खरं तर आघाडीचे शून्यावर बाद झाले होते आणि फारशा धाबा आल्या नव्हत्या. परंतु साजीच्या षटकाला जशी सुरुवात झाली, 2 चौकारानं सुरुवात झाली आहे. त्यामुळे या मॅचमध्ये प्रेम 11 संघाकडून खेळताना अजय भस्माचा रोल फार महत्त्वाचा असेल, कारण हा सामना मात्र डिसाईड करेल कर्जत प्रीमियर लीगमध्ये उद्या कोणता संघ खेळणार आहे. यातला एक संघ खेळेल, एक संघाला मात्र वाट पाहावी लागेल पुढच्या वर्षाची. त्यामुळे वसीम 11 की प्रेम 11 कोणता संघ मात्र पुढे जाणार याची चर्चा मात्र जरूर आहे. पुढे आला होता यावेळेस मात्र थोडासा दूर ठेवला होता फलंदाजापासून. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झालाय, इकडे पाहावं लागेल. धोकादायक धाव घेण्याचा प्रयत्न अजय भस्म करतो कशासाठी, हा सुद्धा प्रश्न सध्याच्या घडीला पडला असेल. परंतु रेफर करण्यात आले, टीव्ही अंपायरची मदत या निर्णयासाठी घेण्यात येईल. पाहूया, परंतु असं काही घडलं असेल, अजय भस्म त्या ठिकाणी डेंजर एंडला आहे आणि जर असं काही झालं तर नाहक गडी मात्र गमवावा लागेल. परंतु पाहूया एक्झॅक्टली व्हॉट हॅपन ऑन दिस ग्राउंड. चला, नॉट आउट इज द कॉल. सेफ आहे. पाहू शकता आपण टेनिस क्रिकेट डॉटिंगच्या माध्यमातून. पॉपिंग क्रीजच्या बरीचशी आतमध्ये बॅट आहे. संघ प्रक्षेपण तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतं. टेनिस क्रिकेट डॉट इन सुस्पष्ट पिक्चर क्वालिटी, साऊंड क्वालिटी देण्यासाठी नेहमीच आघाडीवर राहिले. खरं टेनिस क्रिकेट विश्वामध्ये लोकप्रिय वाहिनी, 20 लाख सबस्क्रायबर ज्या वाहिनीनं पूर्ण केलेत अवघी काही दिवसापूर्वीच. 2 मिलियन सबस्क्रायबरचा टप्पा ओलांडणारी एकमेव लाईव्ह आपलं टेनिस क्रिकेटचं चॅनल आणि जी पहिली वाहिनी आहे. यावेळेस ड्राईव्ह केला आहे, क्षेत्ररक्षक आहेत एक्स्ट्रा कव्हरला. डीपमध्ये पहिली धाव घेतली, दुसऱ्याचा प्रयत्न यावेळेस मध्ये थ्रो थोडासा उशिरानं झाला की काय. 2 पळून पूर्ण केल्यात. या 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचले ती 15 या आकड्यावर. या ओव्हरमध्ये धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळतात आणि हेच करावं लागेल युवराज कडू आणि अजय भस्मा जोडीला थोडी भागीदारी करावी लागेल, कारण सुरुवात खराब झाली होती. सुरुवातीलाच आकाश लोंगले आणि संदेश ठाकरे दोघंही शून्यावर बाद झाले होते आणि अशा परिस्थितीमध्ये डाव सावरायचा आहे. महत्त्वाची मॅच आहे आणि इकडे या स्पर्धेमधलं प्रीमियर लीगमधलं अस्तित्व टिकवायचं आहे, उद्या सुद्धा खेळायचं आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी मात्र डोक्यामध्ये असणार आहेत खेळाडूंच्या. यावेळेस मात्र ड्राईव्ह केला, लॉफ्टेड फटका डाऊन द ग्राउंड, स्ट्रेट ड्राईव्ह, वाडे शॉट युवराज कडूच्या बॅटमधून येतोय दर्जेदार षटकार.
2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर 2 गडी बाद 22 अशी टोटल पाहायला मिळते. या ओव्हरमध्ये चांगल्या धावा आल्या, साजिदच्या तब्बल 17 धावा. त्याचमुळे पुन्हा एकदा गाडी रुळावर परतत असताना प्रेमी 11 संघासाठी आठवं पर्व आहे यंदाचं कर्जत टेनिस असोसिएशनच्या माध्यमातून कर्जत प्रीमियर लीग प्रोफेशनल मॅनरनं खरं तरी स्पर्धा खेळवण्यात आली. गेले 8 वर्षापासून आपण अनेक मैदानांमध्ये ही स्पर्धा पाहिली. स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉल निघालाय आता मात्र पॉइंटला बीट करत डीप पॉइंट मॉडेलांच्या दिशेनं चेंडू सीमारेषा पार. अजयच्या बॅटमधून येतोय आणखीन एक चौकार. स्लोवर वन यावेळेस मात्र थोडासा ओळखला होता आणि पॉइंटच्या डोक्यावरून बॉल निघालाय कवा पॉइंट बॉन्ड लाईनच्या दिशेनं. आणखीन एक लाजवाब फटका अजयच्या बॅटमधून येतोय, दुसरा चौकार. सुपर बॅटिंग सध्याच्या घडीला करतोय अजय भस्मा आणि त्याला लीड करतोय या संघाचं आणि त्यामुळे चांगली बॅटिंग त्याला करणं क्रमप्राप्त सुद्धा होतं आणि 21 धावांवर तो खेळतोय. रामजित यादव पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. ओ क्लीन बोल्ड, दांडी गोल, बिग विकेट. सेलिब्रेशन पाहायला मिळेल अजय भस्माच्या विकेटचं. सगळ्यात महत्वाचा खेळाडू या टीमचा यावेळेस मात्र गारज झालाय आणि 21 धावांची इनिंग मात्र संपुष्टात आणले रामजित यादवच्या या क्लीन बोल्डनं. अजय भस्मा परतलाय 21 धावांकडून, तिसरा धक्का प्रेम 11ला. जे 30 या धावसंख्येवर तिसरा धक्का लागलाय. रामजित यादव 2 चौकारानंतर मात्र सफलता प्राप्त केले. ट्राय केल्या वेळेस मात्र कव्हर्सला टकल, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. सिंगल मिळेल, 1 रन. पुन्हा एकदा थोडंसं प्रेशराईज जरूर केलं जाईल कारण आघाडीचे 3ही स्टार फलंदाज यावेळेस परतलेत आणि मधल्या या फळीतील फलंदाजांवर थोडंसं आता मात्र जबाबदारी असेल या मॅचची. कडे एका बाजूला किल्ला लढवायचा आहे, चांगल्या धाबा करायच्या आणि अगोदरचे 4ही सामने करता धावांचा पाठलाग यशस्वी झालाय. त्यामुळे पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाला प्रश्न पडतो धावा काढायच्या तरी किती, आणि हाच प्रश्न सध्याच्या घडीला प्रेम 11 संघाच्या डोक्यामध्ये. हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय, मिड ऑफ कडून लॉंग ऑफ कडे सरकत असताना चेंडू सिंगल मिळेल, 1 रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 32 या आकड्यावर. तिसरं षटक सुरू आहे, 32 धावा. त्यामुळे मागच्या मॅच मध्ये 75 धावांचा सुद्धा यशस्वी पाठलाग झालाय. सुरुवात झाली 65, त्यानंतर 60, त्यानंतर 68, त्यानंतर 75. तर लक्ष ठेवायचं किती हा प्रश्न पडलाय. आडव्या बॅटनं ऑन साइडला वळवलाय स्क्वेअर लेग कडे. सिंगल येते, एकेरी धाव. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय
आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर पुन्हा नेल्सन फिगर 3 गडी बाद 33 धावा धावफलकावर आहेत. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. तेहतीस धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद. भगवान गायकवाड आणि युवराज कडू सध्याच्या घडीला खेळपट्टीवर आहेत प्रेम 11 संघाकडून. आणि चौथ्या षटकासाठी वसीम 11 संघाकडून अक्षय म्हात्रे, ज्याची चर्चा मात्र आजच्या दिवसामध्ये जरूर आहे. 5 लगातार डॉट बॉल काढले होते या गोलंदाजांना, आणि तेही विजय पवार सारख्या नामवंत फलंदाजाला. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष वेधलं या गोलंदाजानं या खेळपट्टीवर. फुल टॉस आहे, स्क्वेअर लेगला धाडलाय चेंडू हवाई सफर करण्यासाठी. पहिल्याच बॉलवर स्वागत केलंय अक्षय म्हात्रेचं दमदार षटकार. अगेन फुल टॉस, पुन्हा ठोकलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून. अनदर 6, लगातार दुसरा षटकार. पोहोचले ती 45 या आकड्यावर. 45 ऑन अबोर्ड. च्या गोलंदाजाचा नुकताच मी उल्लेख केला होता. 5 चेंडू डॉट काढले होते, तेही नामवंत फलंदाजाला. चेंज ऑफ पेस स्क्वेअर लेगला थोडासा धीम्या गतीने टाकलेला हा बॉल होता, त्यामुळे विशेष टाइम झाला नव्हता. या फटक्यामध्ये सिंगल मिळाली. पहिल्या 3 बॉलमध्ये 13 धावा मोजल्या त्या अक्षय म्हात्रेनं. धावसंख्या 46, आणि कुठेतरी थोडंसं धावसंख्या खुंटली अशी वाटत होती, परंतु त्याच वेळेला आलेले आहे 2 षटकारांना पुन्हा एकदा वेगळी ऊर्जा प्रदान केली ती प्रेम 11 संघासाठी. चांगली बॅटिंग, खास करून भगवान गायकवाड 5व्या क्रमांकाचे फलंदाज, परंतु 2 उत्तुंग षटकार. शॉट ऑफ लेन यावेळेस मात्र पूल केलाय. बॉल निघाला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या दिशेने. लॉंग चेस आहे, ढकललाय जरूर आतमध्ये, परंतु तो आतमध्ये नाही आला. तो चेंडू सीमारेषेच्या बाहेरच गेलाय आणि मिळतील या तब्बल 4 धावा. होता बॉलला आतमध्ये ढकलण्याचा. पहा, लॉंग चेस होता, लॉंग रनअप करत आतमध्ये ढकलला, परंतु त्यानंतर मात्र थोडंसं दूरवर जाऊन त्यानं सीमारेषा अखेर गाठली. या चौकाराच्या सहाय्याने अर्धशतक धाव फलकावर प्रेम 11 संघाच्या 50 धावा कंप्लीट होत असताना 50 अप. 17 धावा आल्यात अक्षय म्हात्रेच्या या ओव्हरमध्ये. चर्चा चांगल्या परफॉर्मन्सची सुद्धा होते आणि चांगल्या वाईट परफॉर्मन्सची सुद्धा होते क्रिकेटच्या मैदानामध्ये.
इकडे पाहूया हे षटक मात्र महागडं ठरलंय. फुल टॉस अगेन. वारंवार मात्र फुल टॉस टाकतोय अक्षय आणि त्याच्यावर चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे. बॉल सीमा पार, चौकार. अक्षय मात्र थोडासा महागडा ठरलाय. फुल टॉस आहे, पुन्हा एकदा फुल टॉस आहे. यावेळेस मात्र ड्राईव्ह केला अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट किंवा पॉईंटला वेगानं क्षेत्ररक्षक पोहोचलाय. दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि या 2 धाबा पूर्ण होत असताना साळो गाव खरं तर त्याच्यामध्ये गावामध्ये टीम सुद्धा नाहीये. असं असताना सुद्धा खरं तर क्रिकेट डेव्हलप करणं फार कठीण आहे. कारण क्रिकेट खेळणं संघ सहकारी नसेल, इट्स अ टीम वर्क ऑब्व्हियसली. टीम नसेल तर मात्र तुम्हाला वैयक्तिक परफॉर्मन्स देणार तरी कितीतरी सुद्धा चांगला खेळ मात्र आजच्या दिवसामध्ये राहिला. त्याच्याकडून जो षटक महागडे झालाय 23 धावा आल्यात अक्षय मात्रेच्या ओव्हरमध्ये. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर अब तक 56, 56 लॉस ऑफ थर्ड विकेट आणि अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. आणि आता प्रोजेक्टेड स्कोअर जो दाखवतोय आपल्या टीव्ही स्क्रीनवर जवळजवळ 84 दाखवतोय. तर या जावगतीनं गेलं तर आज 75 चेस झाल्यात. त्यामुळे आता आम्हाला सांगावं लागते निदान 80 कराव्या लागतील. त्या सुद्धा होतील चेस का माहीत नाही आपल्याला, कारण सगळ्याच मॅचेस मात्र चेस झाल्यात. त्यामुळं कुठलीही मॅच अशी एकतर्फी झालेली नाही आहे. 6-6 ओव्हर शेवटच्या बॉलपर्यंत खरं तर अंपायर्सना सुद्धा मैदानामध्ये उभं राहावं लागलंय. रणरण त्या उन्हामध्ये पंचांचं काम अगदी निपक्षपातीपणे 2 अंपायर्स परंतु तिसऱ्या अंपायरची सुद्धा भूमिका त्यांच्यामधलाच एक अंपायर आज खरं तर निभावतोय. हॅट्स ऑफ आहे खरं तर. साटम सर सुद्धा सामन्याचा आनंद घेतात. शुभेच्छा दिल्यात त्यांनी या स्पर्धेसाठी आणि या दोन्ही अंपायरसाठी. त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतोय. वेलकम साटम सर. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. त्या 2 ओव्हर्समध्ये कमबॅक करावा लागेल पश्चिम 11 संघाला. कारण 70च्या आसपास 75च्या आसपास धावांचा चेस झालाय. शेवटच्या मॅचमध्ये मात्र किती अंक लागणार याकडे लक्ष लागले. आता मात्र चांगली भागीदारी दोन्ही फलंदाजांमध्ये भगवान गायकवाड आणि युवराज कडू. फुल टॉस आहे परंतु मिसक्यूट झालाय. फटका चान्स आहे बॉलरला. फॉलो थ्रू मध्ये चेल टिपला जातोय. होईल बाद फलंदाज. अखेरची जोडी मात्र स्थिरावलेली फोडण्यात आले. 56 या धावसंख्येवर मात्र हा 4था धक्का प्रेम 11 संघाला. भगवान गायकवाड बॅक टू द डगआउट. आणि इकडे पहिला चेंडूवर मात्र सफलता अर्जित केली. नवीन बॅटर तनय शेलार, गुंडगे गावचा खेळाडू आहे. टॉकरताचा फलंदाज यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पाहूया साजिद शेख थोडंसं कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय वसीम 11. ओ यावेळचा हा फटका स्ट्रेट टू द लॉंग ऑन. नन अदर विकेट डाऊन. आल्या पावली माघारी परतावा लागेल. तनय शेलार आणखीन एक फलंदाज ज्याला भोपळाही फोडू दिला नाहीये. 56 या धावसंख्येवर लागलाय हा 5वा धक्का.
दोन सफलता मात्र प्राप्त केल्या त्या साजिदनं. ऑन हॅट्रिक बॉलर असेल, विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज साजिद शेख. पाहूया नवीन बॅटर अजय शिर्के, वेल एक्सपिरियन्स प्लेयर. इट्स अ हॅट्रिक बॉल. यावेळेचा हा फटका जोरकस फटका ऑन साइडला, लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधून काढलाय. बॉल सीमा रेषा पार. आल्या आल्या अजय शिर्केच्या बॅटमधून येतोय. चार धावा मिळाल्या, 60 धावा धावफलकावर. लेफ्ट केला होता हा चेंडू, सोडून दिलाय. यस, पंचांचा इशारा आला. व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. पहिला व्हाईट बॉल आहे या इनिंग मधला, अवांतरच्या स्वरूपामध्ये येणारी पहिली धाव. आमच्या सोमे साथी गुणसंख्या लेखक निकेशजी राऊत. एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे खरं तर. सगळ्या कला त्यांना अवगत आहेत. अंपायरच्या भूमिकेमध्ये सुद्धा यंदा आपल्याला पाहायला मिळाले. स्कोरिंग आणि आयोजनाच्या भूमिकेमध्ये खास करून त्याच्यामध्ये तर नक्कीच त्यांचं आयोजन म्हटलं की पंचे रायगड चषक लवकरच आपल्याला पाहायला मिळेल. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला पहिल्याच आठवड्यामध्ये ही स्पर्धा गारपोलीच्या मैदानावर तुम्हाला एक लक्षवेधी आयोजन कसं असतं ना, ते नक्कीच तुम्हाला त्या मैदानावर जाऊन पाहता येतं. साजिदचा हा बॉल थोडासा हवेपर्यंत बॉडी खेळण्याचा प्रयत्न, दुरून ढकलण्याचा प्रयत्न झाला होता. इकडे मात्र हलकीशी अपील पाहायला मिळाली, नाकारण्यात आले. सपशेल नकार दिला अंपायर्सनं. डॉट बॉल, निर्धाव चेंडू, परंतु काय कमबॅक केलं नाही या ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा खाणारा गोलंदाज साजिद शेख या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 विकेट सुद्धा प्राप्त केल्यात, 6 धावा दिल्यात. कमबॅक फार गरजेचं असतं, कारण सातत्य तुम्हाला टिकवावं लागतं. कारण मागच्या मॅचमध्ये तुम्ही काय केलंय तो परफॉर्मन्स तुमचा पुढच्या मॅचमध्ये लक्षात घेतला जात नाही क्रिकेटमध्ये. त्यामुळं कन्सिस्टन्सी जो खेळाडू चांगलं खेळतोय त्याच खेळाडूची नावं मात्र सातत्यानं तुम्हाला सुद्धा ऐकायला मिळतात. फुल टॉस आहे, टाइम झालेला नाहीये, परंतु फटका निघालाय. जसे कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक हा एक्स्ट्रा कव्हरचा वेगानं धावत येतोय, तोपर्यंत मात्र दुहेरी धावांचं योगदान मात्र मिळेल. धावा 2 ने पुढे जातील. TRS डिसिजन रिव्ह्यू करण्यात येईल. यावेळेस मात्र चॅलेंज दिलंय बॅटिंग टीमनं. साटम सर ऑनलाईन डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवतील. पाहूया वेस्ट साइड साठी हा रिव्ह्यू घेण्यात आलाय बॅटिंग टीम कडून. फेअर डिलिव्हरी, त्यामुळे रिव्ह्यू गमावलाय. त्यामुळे अंपायरचा निर्णय अगदी योग्य होता. इकडे षटक क्रमांक 5 समाप्त झाला आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर आमचे साथी गुणसंख्या लेखक निकेशजी राऊत आम्हाला कळवतील. धावा झाल्या त्या 64 धावा, 64 ऑन बोर्ड. आणि आता शेवटच्या षटकाचा खेळ बाकी असेल. इकडे 70 प्लस करायला काही हरकत नाही आहे, परंतु 70च्या खाली रोखलं जाणार का वसीम इलेव्हन संघाकडून हे सुद्धा पाहावं लागेल. परंतु आज 74 सुद्धा कमी पडल्यात. त्यामुळे कदाचित या मॅचमध्ये आजच्या दिवसामधील सर्वोच्च धावसंख्या प्रेम इलेव्हन संघाकडून नोंदवली जाणार का. ज्या मॅचनं आजच्या दिवसाची सुरुवात झाली होती आणि त्याच मॅचनं मात्र आजच्या दिवसाची सांगता सुद्धा होणार आहे. जाऊया शेवटच्या षटकाकडे. पहिल्या सत्रामधील असेल हे शेवटचं षटक. आजच्या दिवसामधील शेवटचा सामना. इकडून मात्र क्वालिफायर 2 आजच्या दिवसामधील कोणता संघ पुढे जाणार आहे. या अगोदर रिया आणि ध्रुविका 11 आजच्या लॉट्स मधून हा संघ पुढे गेलाय. आणि इथून मात्र कोणता संघ उद्या सुपर 10 मधील चौथी लढत खेळणार आहे. आणि याकडे मात्र सगळ्यांच्या नजरा. लेफ्ट माउथ विकेट पहिलाच बॉल. यावेळेस मात्र स्ट्रॉंग बॅकहँडचा वापर भिरकावून दिलाय लॉंग ऑनच्या वरतून. अजय शिर्केचा धमाका, बॉल सीमा पार, षटकार.
तीच आणि पहिलाच बॉलवर षटकार आणि धावसंख्या 70. हा हिट करण्याचा प्रयत्न मात्र करण्यात येतोय. पहा यावेळेस मात्र कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न थोडासा दूर राहिला. हा चेंडू रीच झालीच नाही बॅट आणि त्याचमुळे हा चेंडू निर्धाव निघून चाललाय. षटकारानंतर मात्र चांगले कमबॅक क्षितिज आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 70 मध्ये अजून किती धावांची भर पडली जाणार. ओ यावेळेस डाऊन द ग्राउंड स्ट्रेट ड्राइव्ह ओव्हर द क्षितिज हेड. इट्स अनदर ह्यूज वन. षटकार. सर्वोच्च धावसंख्या मात्र नोंदवण्यात आले ती प्रेम 11 संघाकडून. सुपर बॅटिंग अजय शिर्के. अनुभव मात्र कामास येतोय सध्याच्या घडीला अंतिम टप्प्यामध्ये. चेंज ऑफ पेस स्लोवर वन होता. धीम्या गतीने टाकलेला हा बॉल थोडासा उशिराने ओळखला तोपर्यंत मात्र उशीर झाला होता. चेंडू पहा निघून गेलाय. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. टप्पा पडण्याचा थोडासा टॉस सुद्धा झाला. वेळच मिळाला नाही खरं तर. चांगला चेंडू यावेळेस क्षितिजचा. 6-0 6-0. 60-60 आतापर्यंत गोलंदाजीचं पृथ्थकिरण. त्यामुळे एखादा षटकार पुढच्याही बॉलवर लागणार का याची चर्चा थोडीशी प्रेक्षकांमध्ये सोडून दिला. हा चेंडू लेफ्ट केला होता. पंचांचा इशारा वाईट बॉल. एक अतिरिक्त रन मात्र जोडली जाईल धावसंख्येमध्ये. स्कोर जाऊन पोहोचलाय 77 या आकड्यावर. कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशन पुरस्कृत ही स्पर्धा आपण पाहता. 8वं पर्व. अध्यक्ष अभिषेक गायकर, उपाध्यक्ष अभि देवगरे. प्रचंड मेहनत. राजेशजी मोडक असतील, आमचे देवा भोईर असतील, दशरथ देशमुख असतील, सूरज कोंडिलकर, अक्षय म्हात्रे, विकी पाटील, रेहान शेख. यावेळेचा हा चेंडू पाठीमागे कदाचित बॅटला चाटून गेला असावा आणि एक रन त्या ठिकाणी कंप्लीट करण्यात आले. सिंगल रन. संपूर्ण टेनिस क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी त्याच्यामध्ये महेश मोरगे असतील, अक्षय म्हात्रे असतील, अनिल माळी असतील, सगळ्यांची मात्र प्रचंड मेहनत आहे. संपूर्ण टीमचं सुद्धा आपण आभार मानूया. एक चांगली स्पर्धा. पुनश्च एकदा 8वं पर्व आणि त्याचबरोबरीनं या 8वं पर्व सलग पहिल्या पर्वापासून खरं तर 8व्या पर्वापर्यंत आम्हाला सुद्धा समालोचनासाठी कॉल आलेले आहेत. या स्पर्धेचं वैशिष्ट्य खरं तर. त्यामुळं हे एक प्रेम दिलंय कर्जत टेनिसनं. त्याबद्दल सध्या सगळ्यांचंच मी आभार मानेन. अगदी पहिल्या पर्वापासून सलग 8 पर्व आणि मंकडींचा प्रकार या ठिकाणी पाहूया कशा पद्धतीने. इकडे मात्र थोडंसं ग्रीनच्या पॉपिंग ग्रीनच्या पुढे निघाले होते अजय आणि त्याच प्रयत्नामध्ये क्षितिजनं हा पहा हा प्रयत्न पहा पुढे आला होता आणि त्याच वेळ मात्र फलंदाज बाद केलाय मंकडिंग स्टाईलमध्ये. करता पहिल्यांदा प्रकार विनू मंकड भारताचे गोलंदाज ज्यांनी केला होता. त्यानंतर मात्र आपल्या ग्रामीण भाषेमध्ये लिंबू विकेट सुद्धा म्हटलं जातं. पाहूया लास्ट बॉल आहे फर्स्ट इनिंगचा शेवटचा चेंडू. यावेळचा मात्र पूल केलाय ऑन साइडला. जाता जाता धमाका. हायेस्ट टोटल आजच्या दिवसामधील 80 होत नव्हत्या परंतु या मॅच मध्ये मात्र 80 क्रॉस झाल्यात. त्यामुळे या मॅच मध्ये सलग 5व्या मॅच मध्ये आता धावसंख्येचा पाठलाग होणार का आता थोडीशी चर्चा मात्र प्रेक्षकांमध्ये. कारण 84 धावा धावफलकावर आहेत आणि 85 धावांचं भलं मोठं टार्गेट मात्र सेट करण्यात आलंय. आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता. प्रचंड मेहनत आजच्या दिवसामध्ये केले जे धनंजय कोळी सर आणि सूर्यकांत आढाव सर. आपण पाहू शकता चर्चा होत असताना शेवटचे 6 षटके राहिलेत. शेवटचे 6 ओव्हर्स राहिलेले आहेत आणि सध्या तेच विचार करत असतील. 4:15 वाजलेत.
कदाचित 5ची ट्रेन आपल्याला मिळेल, 5:15ची मिळेल आणि आपण जाऊ. जाता जाता एक फोन साटम सरांना नक्कीच जाईल. परंतु आज चांगलं वर्क मात्र त्यांनी केलंय. संपूर्ण दिवसभर नाही सोपं. जोक सपाट हे आम्हाला माहिती आहे, ठाऊक आहे. या उन्हामध्ये खरं तर आम्ही इकडे सावलीत बसलोय, परंतु त्या उन्हाच्या झळा या सावलीमध्ये सुद्धा आम्हाला लागल्यात. त्यामुळे तितकं सोपं नाही आहे या उन्हामध्ये. खरं तर कमाल वाटते आम्हाला जेव्हा मैदानामध्ये उतरतात खेळाडू आणि अंपायर्स. हॅट्स ऑफ आहे त्यांचं. करूया कौतुक आणि त्यांना पुढच्या 6 ओव्हरसाठी आपण देऊया शुभेच्छा. आणि खरं तर पुन्हा एकदा या 8व्या पर्वामध्ये समालोचन करण्याची संधी आपण उपलब्ध करून दिली. मनापासून आभार मानेन कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशनचं. आमचे अभि देवगरे असतील, राजेश मोडक असतील, देवा भोईर असतील, नेहमीच आम्हाला कॉल करतात आणि सलग 8 पर्व आम्हाला या ठिकाणी आमंत्रण दिलं आणि सगळ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. आणि या स्पर्धेमध्ये मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतोय. आणि उद्याचा लॉट जो असेल तो आपल्यासमोर झांजे ब्रदर्स विरुद्ध सुधाकर भाऊ फाउंडेशन पहिली मॅच सकाळी 8 वाजता. त्यानंतर 4040 वॉरियर्स आणि AR ब्रदर्स 8:30 वाजता आपल्याला रिपोर्टिंग आहे. तिसऱ्या मॅचमध्ये श्री 11 बादशाह विरुद्ध ध्रुवी एंटरप्राइजेस तिसरा सामना. चौथा सामना असेल RR फाउंडेशन आणि या लढतीतील विजेता संघ हा चौथा सामना असेल. आणि 5वा सामना असेल जो असेल रिया अँड ध्रुविका 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये आर्यन 11 जय बाबा वॉरियर्स अशा सुपर टीमच्या लढती. आणि कर्जत प्रीमियर लीगला सुद्धा आम्ही देतोय मनापासून शुभेच्छा. सकाळी 8 वाजता रिपोर्टिंग आहे. जर पोहोचले नाही संघ वेळेवर तर सामन्यामध्ये षटकांमध्ये कपात केली जाईल याची सुद्धा नोंद घ्या, कारण उद्या 9 सामने आपल्याला कव्हर करायचेच आहेत. तर वळतोय मी माझे साथी सहकारी योगेशजी ढोले यांच्याकडे आणि मी मात्र रजा घेतो या स्पर्धेमधून. थँक्यू सो मच कर्जतकर. थँक्यू. थँक्यू सर. फार चांगलं समालोचन आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं ज्यांचं आपल्याला ऐकण्यास मिळालं ते आमचे दीपक पाटील सर यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती कर्जत प्रीमियर लीग 2025 पर्व 8व्यामध्ये या ठिकाणी करतं. सन्माननीय प्रदीपजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते दीपक पाटील सर यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतो. खरं तर आजच्या या संपूर्ण दिवसभरामध्ये फार चांगला आवाज ज्यांचा आपल्याला ऐकण्यास मिळाला. गेले 8 पर्व खऱ्या अर्थानं ज्यांचा आवाज आपण ऐकतोय ते दीपक पाटील सर यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय प्रदीप भोईर साहेबांच्या शुभ हस्ते केला जातोय. चला इथून मॅचला सुरुवात होते. आजच्या दिवसातील शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळते. डू ऑर डाय मॅच. इथून जिंकला तर पुढे, हरला तर मात्र थांबावं लागेल, प्रतीक्षा करावं लागेल. पुन्हा एकदा पुढच्या पर्वाची 1 वर्ष तब्बल तुम्हाला वाट पाहावी लागेल. आता इथे मात्र संघर्ष मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे तुम्ही पाहताय प्रेम 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये फाईट करत असताना वसीम 11. एक बिग फाईट मॅच आपल्याला इथून पाहायला मिळते. आमची दीपक पाटील सरांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. प्रदीपजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण पाहताय. आजचा दिवस खऱ्या अर्थानं ज्यांचा आवाज तुम्ही ऐकला, संपूर्ण रायगड ठाण्यामध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकतोय ते दीपक पाटील सर. टार्गेट इथून आपण पाहताय तब्बल 85 धावसंख्येचं आजच्या दिवसामधील अगदी पाहताना आपण सर्वात मोठी धावसंख्या इथून उभारली आहे ती प्रेम 11 या टीमनं. या संपूर्ण स्पर्धेची खऱ्या अर्थानं पाहायला गेली तर 86 ही धावसंख्या, परंतु 84 पर्यंत पोहोचलेत आणि 85 धावसंख्येचं टार्गेट इथून सेट केला गेला. वसीम 11 टीमच्या अगेन्स्ट. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहताय नितेश भोईर, नॉन स्ट्राईक एंडवरती साजिद शेख, गोलंदाजीसाठी आदर्श मोहिते. पहिला बॉल अगदी आपण पाहतो अकुल टप्प्याचा होता, शॉर्ट बॉल होता, थोडासा पडल्यानंतर खाली देखील राहिला आणि इथून जर पाहायला गेलं तर पहिला चेंडू निर्धाव आला. 85 धावसंख्येचा बचाव करत असताना पहिला चेंडू इथून आदर्श मोहिते यानं मात्र निर्धाव फेकला. खऱ्या अर्थानं गुंडगे गावला बिलॉंग करणारा हा यंगस्टर आहे गुंडगे गावचा आणि खरं चांगली गोलंदाजी आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. फुललेनचा बॉल अगदी मिडॉनला बीट केलंय, बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या पलीकडे, लॉंग ऑनला चौकार.
पहिला बॉल खऱ्या अर्थानं निर्धावाला होता. दुसऱ्याच बॉलवरती खऱ्या अर्थानं हात थोडेसे खुले करत असताना इथे स्वागत केले गोलंदाजाचं. चौकार आलाय मेडॉनच्या अगदी बाजूनं लॉंगॉन मध्ये हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. आदर्श मोरेच्या विरोधामध्ये शॉर्ट बॉल होता, कट केलाय. पॉइंट मधून बॉलला काढलाय, कव्हर पॉइंटला चाललाय बॉल, सीमा पार. नितेश भोईरच्या बॅट मधून आणखीन एक चौकार. पाहायला मिळतात नितेश भोईरच्या बॅट मधून. पहिला बॉल खऱ्या अर्थानं गोलंदाजाला ओळखलं गेलं, गोलंदाजाची व्हेरिएशन खऱ्या अर्थानं पाहितली गेली. त्यानंतर त्याच्यावरती प्रति आले चढवायला सुरुवात केली. अगदी पहिला चेंडू मिडॉनला बीट करत लॉंगॉन मध्ये आणि त्यानंतर अगदी कव्हर पॉइंटला हा चौकार पाहायला मिळतोय. थोडंसं व्हेरिएशन मध्ये आता यावं लागेल गोलंदाजाला देखील. चांगला बॉल लेग कटरचा वापर पुढ्यात टाकला होता. अगदी आपण पाहताय चांगला बॉल कट होत असताना यष्टीरक्षक अगदी आकाश लोंगलेच्या हातामध्ये, तिथून मात्र निर्धाव चेंडू आला. सातत्यानं व्हेरिएशन मध्ये गोलंदाजी करणं फार माहिती आहे गोलंदाज आदर्श मोहिते याला. चांगली व्हेरिएशन मध्ये गोलंदाजी करत असतो. वेग अप्रतिम आहे, परंतु त्या वेगावरती अगदी नियंत्रण देखील आपल्याला पाहायला मिळतं त्याच्याकडे. यावेळी ऑन साईडला हा फटका गॅप मध्ये केला आहे. जाईल बॉल मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे. नितेश भोईरच्या बॅट मधून आणखीन एक चौकार. बॉलचा जास्त वापर केला जातो आदर्श मोहिते या गोलंदाजाच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये, जिथे 30 आल सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे आणि त्या षटकामध्ये शॉर्ट बॉलचा वापर जास्त करण्यात आला. यावेळी फक्त दिशा दिली, फ्लिक केलाय, पाडल स्वीप केलाय, बॉल अगदी डीप मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत, तोपर्यंत चेंडू फरार, सीमा पार. ही ते आलाय चौकार. नाही मिळाले ते फक्त 4 चौकार आपल्याला पाहायला मिळाले आणि ते देखील आपण पाहताय नितेश भोईर या फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. 6 बॉल त्याने फेस केले. 6 बॉल मध्ये तब्बल 16 धावा वैयक्तिक धाव फलकावरती लावल्यात आणि ज्यानं 6 चेंडू खऱ्या अर्थानं प्रतीक्षा केली होती साईक वरती येण्यासाठी. तो साईक वरती आपण पाहताय टीमचा कॅप्टन साजिद शेख आपल्याला ऑन स्ट्राईक आता इथून पाहायला मिळेल. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं ना. ज्या वेळी लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन असतं ना, त्यावेळी गोलंदाजांना आपल्या गोलंदाजीमध्ये सातत्याने व्हेरिएशन करायचे असते आणि आता मात्र ती डोकी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या 6 बॉलमध्ये 16 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ऑन स्ट्राईक साजिद शेख टीमचा कॅप्टन आणि त्याच्या समोर अगदी आपण पाहता आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं इम्प्रेसिव्ह कामगिरी करत असताना आपल्याला संदेश ठाकरे गोलंदाजीसाठी पाहायला मिळेल. पहिला बॉल शॉर्ट बॉल होता, हलक्या हातानं कट करायचं होतं, माहिती होतं अगदी शॉर्ट तळमनला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक थोडेसे अगदी वाईड आहेत, त्या गॅपमधून खेळायचं होतं. टायमिंग साधता आलं नाहीये. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतंय. चांगला बॉल अगदी इथून निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाची सुरुवात देखील निर्धाव बॉल नाही झाली होती, परंतु दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि दुसऱ्या षटकातील पहिला बॉल देखील निर्धाव आला. 85 धावसंख्येचा बचाव करते प्रेम 11 टीम. इथे फटका प्रॉपर आहे, चाललाय बॉल ओव्हर द बॉलर हेड, सीमा पार. इथे साजिद शेख यांच्या बॅट मधून आलाय षटकार.
पाठमधून अगदी आपण पाहतोय पुढ्यामध्ये टाकला तो ओव्हर पिच बॉल होता, त्याच्यावरती आक्रमण चढवलं गेलं साईड शेकच्या माध्यमातून. अगदी इथून पाहायला गेलं तर जरी तुमच्याकडे धावा अगदी वाचवण्यासाठी भरपूर असतील ना, परंतु अशा प्रकारची जर का गोलंदाजी झाली ना, तर या धावसंख्येचा बचाव करणं तुमच्यासाठी फार कठीण होईल. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर वसीम इलेव्हन टीमची बॅटिंग लाईनअप फार मोठी आहे. अगदी याच टीमच्या अगेन्स्ट अगदी 64-65 धावा देखील टार्गेट होतं, ते चेस करण्यात आलं होतं पहिल्याच मॅचमध्ये. आणि खऱ्या अर्थानं पहिली मॅच देखील आपल्याला हीच पाहायला मिळाली होती आणि आजच्या दिवसातील शेवटची मॅच देखील आपण हीच पाहत आहे. इथे पुनश्च एकदा होर पिच बॉल होता, पाठवलंय बॉलला सीमा फार बॅक टू बॅक षटकार. शाहिद शेख ऑन द फायर नाव. अगदी समोर चेंडू टाकले जातात, त्याच्यावरती आक्रमण चढवले जातात. लेफ्ट हँड फलंदाज आहे आणि त्याच्या विरोधामध्ये उजव्या हाताचे गोलंदाज थोडेसे आता खराब कामगिरी करत असताना पुढ्यामध्ये चेंडू टाकले जातात आणि याच एंडने खऱ्या अर्थानं धावा बनल्या जात आहेत. खऱ्या अर्थाने या एंडला जर पाहायला गेलं ना, तर हवेचा थोडासा ओघ आहे, हवेच्या दिशेनं अगदी बॉल सरळ सीमारेषेच्या बाहेर देखील ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे ताकद जरी कमी जनरेट झाली ना, अगदी मिसटायमिंग फटका देखील सीमारेषेच्या पलीकडे येताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि तेच काम खऱ्या अर्थानं आता मैदानाच्या आतमध्ये करत असताना साजिद शेख टीमचे कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतात. सेकंड ओव्हरमध्ये संदेश ठाकरेच्या विरोधामध्ये 2 बॉलमध्ये 2 षटकार आहेत, 28 धावा धावफलकावरती आहेत. थांबवलं रनअपमध्ये व्यत्यय आलाय. आता इथून चुकी नको आहे. 2 बॉलवरती मोठे फटके आलेत. आता इथून कमबॅक हवाय. एखादा फसवा चेंडू टाकावा लागेल. डॉट बॉलची गरज आहे पूर्णपणे. आता जर पाहायला गेलं ना, तर पहिल्या अगदी दुसऱ्या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर इथून वर्चस्व प्रस्थापित करत असताना वसीम इलेव्हन टीम आपल्याला पाहायला मिळते, कारण की 28 धावा धावफलकावरती आहे. टार्गेट इथून 85 धावसंख्येचं आहे. इथून व्हाईट बॉल आउटसाइड दी लेग स्टंप. व्हाईट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळते. व्हेरिएशन आणायचे, त्याच्यामध्ये मात्र सातत्यानं चुकी होताना पाहायला मिळते. हा व्हाईट बॉल आला. 29 धावा या धावफलकावरती आहेत. 3 बॉल आणि अगदी आपण पाहताना 12 या धावसंख्येवरती बॅटिंग करतायत ते साजिद शेख आणि 6 बॉल आणि 16 या धावसंख्येवरती बॅटिंग करतायत नितेश भोईर. इथे चांगला फटका अगदी गॅपमध्ये केलाय. चाललाय बॉल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चौकार. आणि या ठिकाणी आपण पाहताय एक लेजंड क्रिकेटर. फटका चांगला आहे, ड्राईव्ह केला अगदी आपण पाहतो ऑफ ड्राईव्ह त्या ठिकाणी. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, एकच जाबीतून आपल्याला पाहायला मिळेल. आता खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर या चेंडूवरती सिंगल आपल्याला पाहायला मिळते आणि सिंगलने धावफलकावरती इथून आपल्याला पाहायला मिळतील 34. आणि आत्तापर्यंत 11 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि 11 बॉलमधील ही पहिली सिंगल आपल्याला इथून कंप्लीट होताना पाहायला मिळाली. सुमित ठाकूर या ठिकाणी उपस्थित आहेत. सुमित ठाकूर यांना विनंती असेल की या आपण मंचकावरती, आपलं देखील सहर्ष स्वागत. या सुमित ठाकूर, आपण बरंचसं वर्ष क्रिकेटची सेवा खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून केली गेली आणि आता मात्र अगदी दुरून क्रिकेट पाहत आहेत. इथे फुलटोल वसूल करत असताना पाठवलंय बॉलला सीमा फार, आणखीन एक षटकार.
40 धावा धावफलकावरती. प्रति षटक 20च्या सरासरीनं धावा जमवल्या गेल्यात. खऱ्या अर्थानं 85 एक मोठं टार्गेट आहे आणि एक मोठी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते, परंतु तिचा बचाव तिचा पाठलाग करत असताना आतापर्यंत वसीम 11 टीम जाऊन पोहोचली ती 40 या धावसंख्येवरती. एकही फलंदाज इथून बाद नाही आहे आणि ही खऱ्या अर्थानं फार मोठी गोष्ट आहे. ही जमेची बाजू आहे वसीम 11 या टीमसाठी. स्वतः कॅप्टन खऱ्या अर्थानं फार चांगली इनिंग मैदानाच्या आतमध्ये साकारत आहेत. 5 बॉलमध्ये 17 या धावसंख्येवरती बॅटिंग करतायत आणि 7 बॉलमध्ये 22 या धावसंख्येवरती बॅटिंग करतायत ते नितेश भोईर. सलामीला आलेले दोन्ही फलंदाज. एक चांगला स्टार्ट, एक फ्लाइंग स्टार्ट आणि तो स्टार्ट खऱ्या अर्थानं हवा होता आपल्या टीमला, कारण की 85 धावसंख्येचा पाठलाग करायचं म्हटलं तर एक स्टार्ट चांगला देणं फार गरजेचं आहे. सलामीच्या फलंदाजांच्या बॅटमधून रन्स येणं फार गरजेचं असतं आणि ते धावा आल्यात. अगदी वैयक्तिक 22 आणि 17 एकंदरीत संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 40. एक अव्वांतर चेंडू आला. उर्वरित 39 धावा या बॅटच्या साह्यानं आल्यात आणि त्यातीलही एक धाव फक्त सिंगल आली आहे आणि त्यानंतर अगदी चौकार षटकार. अजय शिर्के गोलंदाजीसाठी आलेत. या मैदानाचा भरपूर अनुभव आहे अजय शिर्के यांना. हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न. गतिमान चेंडू होता, पडल्यानंतर अगदी वेगानं यष्टी रक्षकाकडे सरकला. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. थोडेसे काहीतरी समजवत असताना आमच्या ऑफिशियल आपण पाहत आहे गोलंदाजांना देखील अगदी बॉल टाकल्यानंतर समोर येत आहेत आणि जर तुम्ही समोर आला तर डिसिजन देणं थोडंसं कठीण होते. डॉट बॉल आलाय. प्रत्येक गोलंदाजानं पहिला चेंडू हा निर्धाव फेकलाय, परंतु त्याच्यानंतर आक्रमण झालं. पुन्हा एकदा गॅपमध्ये बॉल चाललाय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. धावा धावफलकावरती. प्रत्येक गोलंदाजानं पहिला चेंडू हा निर्धाव फेकलाय आणि परंतु त्यानंतर प्रत्येक गोलंदाजावरती आक्रमण होताना आपल्याला पाहायला मिळतं. प्रत्येक गोलंदाजावरती आक्रमण आणि खऱ्या अर्थानं हाच बचाव आहे वसीम 11 टीमचा. बॅटिंग करत असताना आक्रमण हा आमचा बचाव आहे आणि तो आक्रमण मैदानाच्या आतमध्ये करत असताना आतापर्यंत 44 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळते. कमी गतीनं टाकलाय परंतु अगदी आपण पाहतो बाहेर आला. अव्वांतर बॉल इथून आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे 45 धावा धावफलकावरती 85चा पाठलाग करते. अर्धी धावसंख्या अगदी जर पाहायला गेलं ना तर तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना इथून आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळते. यावेळी चांगला बॉल पडल्यानंतर थोडासा शरीराचा वेध घेणारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. सिंगल कंप्लीट झाली. दुसरीचा कॉल दिला आणि दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. काय गुड रनिंग बिटवीन विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं मोठी धावसंख्या येते. सिंगल डबलला देखील तेवढंच प्राधान्य दिलं जात आहे. धावफलक पुढे न्यायचं. या मॅचमध्ये विजय हवा आहे. त्या विजयासाठी खऱ्या अर्थानं इथे चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये हाताळत असताना वसीम 11चे दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटिंग फार चांगली राहिली आतापर्यंत. हलक्या हातानं कट केलाय. त्या ठिकाणी तनेश शेलार आपल्याला पाहायला मिळतं. थोडंसं फंबल झालं तोपर्यंत एक धाव इथून कंप्लीट झाली आहे. नितेश भोईर आणि त्यांच्या साथीनं साजिद शेख टीमच्या कॅप्टन. काही जबरदस्त इनिंग साकारली जाते. 85 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 48 धावा या धावफलकावरती आहेत. 7 बॉलमध्ये 22 धावा नितेश भोईर. 9 बॉलमध्ये 24 धावा साजिद शेख. चांगली पार्टनरशिप इथून मात्र बिल्डअप झाली आहे. या पार्टनरशिपची खऱ्या अर्थानं फार मोठी गरज होती वसीम 11 या टीमला आणि ती पार्टनरशिप इथून मात्र बिल्डअप झाली आहे. स्टार्ट चांगला मिळाला. मोमेंटम अगदी आपल्याकडे कायम ठेवत असताना वसीम 11 टीम एखादा ब्रेक थ्रू इथून मिळवावा लागेल प्रेम 11 टीमला. पाठीमागे अगदी जिथे फटका येईल ना तिथे चौकारच आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग स्टॉपला आलाय चौकार. पाठीमागे खेळला होता आणि तिथे देखील चौकार आपल्याला पाहायला मिळतोय नितेश भोईरच्या बॅटमधून. प्रत्येक बॉलवरती जिथे फटका सजवतील तिथे चौकार आणि षटकारच पाहायला मिळतोय. एक रणनीती आखून आलेत. अगदी मैदानाच्या अगदी पवेलनमधनं सेट होऊन आलेत असंच वाटू लागलंय. आणि या 85 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 52 धावा या धावफलकावरती आहेत. तिसऱ्या षटकातील एक बॉलचा खेळ बाकी.
कमी गतीनं टाकला होता. चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. व्हेरिएशन आपल्याला शेवटच्या बॉलवरती पाहायला मिळते. इथून डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या त्या अजय शिर्के यांनी. एकंदरीत संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 52. येणारे बॉल आता इथून शिल्लक येते 18 आणि धावा बनवायच्या त्या 33. 18 बॉल 33 धावा इथून बनवाव्या लागतील. खऱ्या अर्थानं आपण पाहताय 3 षटकांमध्ये अजूनही 33 धावा बनवायच्या. पहिल्या 3 षटकांमध्ये जर पाहायला गेलं तर अगदी 52 धावा इथून धावफलकावरती जमवल्या गेल्या. दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून अर्धशतकीय पार्टनरशिप इथून मात्र बिल्डअप झाली आहे. पंचवीस पर्व 8वं 7 यशस्वी पर्व आणि त्यानंतरचं हे देखणं दिमागदार दर्जेदार असं पर्व 8वं पर्व आपल्याला पाहायला मिळतं. फार चांगली संकल्पना आणि फार मोठा प्लॅटफॉर्म आहे खऱ्या अर्थानं या संपूर्ण कर्जतकरांसाठी. मोठी मेहनत अफाट मेहनत या स्पर्धेसाठी आपण पाहताय. अठरा बॉल आणि आता 33 धावसंख्येची गरज आहे. सर 1 मिनिट मॅच थांबवा सर. आणि इथून आपण पाहता 18 बॉल 33 ची गरज आहे. पुनश्च एकदा आदर्श आला आणि त्याच्या पहिल्या बॉल वरती हा अगदी डाऊन द ग्राउंड पाठवलंय बॉलला. साजिद शेखच्या बॅट मधून इथून आला षटकार. धावा धावफलकावरती आहेत. 58 धावा धावफलकावरती 17 बॉल आणि आता 27 धावसंख्येची गरज आहे. प्रत्येक बॉल वरती आक्रमण झालंय. गोलंदाजानं खऱ्या अर्थानं प्रत्येक गोलंदाजानं चुकी केली आहे. समोर टाकण्याचा प्रयत्न केला, विकेट घेण्याचा प्रयत्न केला. कोणत्याही गोलंदाजानं खऱ्या अर्थानं बचावात्मक कामगिरी केली नाहीये. शरीरापासून थोडेसे दूर ठेवणं फार गरजेचं होतं. प्रत्येक गोलंदाजानं पुढ्यात टाकण्याचा प्रयत्न केला, त्याच्यावरती आक्रमण झालं आणि दोन्हीही फलंदाजानं जर पाहायला गेलं तर आक्रमक बॅटिंग केली आहे. मागची मॅच अगदी पहिली मॅच जर पाहायला गेलं ना तर ह्याच टीमनं 65 धावा याच टीमच्या अगेन्स्ट चेस केल्या होत्या आणि आता मात्र पुनश्च एकदा लास्ट मॅच मध्ये 85 धावसंख्या चेस करत असताना 17 बॉल आणि आता 27 धावसंख्येची गरज आहे. 58 धावा धावफलकावरती. चांगला बॉल या बेली अगदी पाहतोय पुढे टाकला होता, तिथून मात्र टेक ऑफ घेतला बॉलनं. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळते. या डॉट बॉलची ना खऱ्या अर्थानं गरज आहे प्रेम 11 टीमला. हे डॉट बॉल जर आले ना तर इथून मात्र मॅच मध्ये आपली पकड थोडीशी मजबूत करताना पाहायला मिळतील. खऱ्या अर्थाने जे मोठ्या धावा येतात त्या धावांपासून जर बचाव करायचा असेल तर डॉट बॉल येणं फार गरजेचं आहे आणि इथून डॉट बॉल आला आदर्श मोहितेच्या माध्यमातून. व्यवस्थित कनेक्शन नाहीये. ऑन साईडला डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय, त्या ठिकाणी अगदी आपण पाहता युवराज आपल्याला पाहायला मिळतात आणि चांगली फिल्डिंग तोपर्यंत एक धाव इथून आपण पाहता. एका धाबेनं 59 धावा या धावफलकावरती आहेत. 15 बॉल आणि आता 26 धावसंख्येची गरज आहे.
सलामीची जोड साखळी अजूनही मैदानाच्या आतमध्ये खेळ करताना आपल्याला पाहायला मिळते. काय पार्टनरशिप इथून बिल्डअप झाली आहे. 59 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. नितेश भोईर आणि त्याच्या साथीनं आपण पाहतोय साजिद शेख टीमचे कॅप्टन. एक बॅलन्स इनिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. चांगला बॉल यावेळी फिंगल थोडेसे रोल केले होते, पडल्यानंतर बाहेर निघाला. लेग कटरचा वापर केला, पुढ्यामध्ये टाकला होता, परंतु गती देखील थोडीशी कमी होती. व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळाली आदर्श मोहितेची. चांगला बॉल पाहायला मिळतो. आडव्या बॅटमधनं खेळायचा होता नितेश भोईरला, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. 14 बॉल आणि 26चं समीकरण आहे. यावेळी चांगला बॉल आणखीन एक आपण पाहतोय फुललेनचा बॉल अगदी खोलामध्ये टाकला होता. ऑन साईडला ताकदीनं वळवण्याचा प्रयत्न एकदा इथून देखील पाहायला मिळतीये. आता येणारे बॉल इथून शिल्लक ते 13 धावा बनवायचे. त्या 25-60 धावा धावफलकावरती. टार्गेट आहे 85 धावसंख्येचं. 60 धावा त्या धावफलकावरती आल्यात. येणाऱ्या 13 बॉलमध्ये अजूनही 25 बनवायचे आहेत. आता इथून खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर आदर्श मोहिते थोडंसं कमबॅक करत असताना, सामन्यामध्ये शिरकाव करत असताना ऑन साईडला फ्लिक केलं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, ताण पकडले. ज्याला अजय बसमा टीमच्या कॅप्टनची झेल इथे कंप्लीट केली आहे. कॅप्टनला इथून परतावं लागतंय. पहिला ब्रेक थ्रू मिळवून देत असताना आदर्श मोहिते आपल्याला पाहायला मिळतोय अगदी 4थ्या षटकामध्ये. आता 12 बॉल आणि 25 धावसंख्येचं इक्वेशन राहील. बारा बॉल आणि आता 26 धावसंख्येची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 12 बॉल आणि 25 धावा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. राज गोरे 3ऱ्या क्रमांकावरती आपण